कोणत्याही संस्थेमध्ये एकीकडे असतं प्लॅनिंग आणि दुसरीकडे असते प्रत्यक्ष कामगिरी. पण या दोन्हींना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असतो आणि तो म्हणजे निर्देशन. चला आज आपण याच दुव्याबद्दल जरा सविस्तर बोलूया. विचार करा, एखाद्या संस्थेकडे एक अगदी परफेक्ट प्लॅन आहे आणि एक जबरदस्त टॅलेंटेड टीम सुद्धा आहे, पण तरीही त्या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी कमी आहे. तो नेमका कोणता दुवा आहे जो या क्षमतेला रिझल्टमध्ये बदलू शकतो? तो दुवा आहे निर्देशन. तर मग हे व्यवस्थापकीय निर्देशन म्हणजे नक्की काय आहे? चला या मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निर्देशन म्हणजे काय, तर मॅनेजर्सनी आपल्या टीमला सूचना देणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं. हेच ती खरी ठिणगी आहे जिथून कागदावरची योजना प्रत्यक्षात उतरते आणि खरं काम सुरू होतं. कून्स आणि ओडोनेल यांचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. ते काय म्हणतात की निर्देशन म्हणजे फक्त आदेश देणं नाही, तर तो व्यवस्थापनाचा एक आंतरवैयक्तिक पैलू आहे. म्हणजे यात लोकांना समजून घेणं आणि त्यांना संस्थेच्या ध्येयांसाठी योगदान द्यायला प्रोत्साहित करणं हे सगळं येतं. निर्देशन इतकं महत्त्वाचं का आहे? हो, काही तज्ज्ञ तर याला संस्थेचं हृदय किंवा जीवनज्योत असं म्हणतात. चला तर पाहूया यामागे नेमकं काय कारण आहे. या वाक्याची ताकद बघा. कल्पना करा की नियोजन, संघटन, स्टाफिंग हे संस्थारूती शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. मग निर्देशन काय आहे? तर त्या शरीरातलं हृदय. हेच ते हृदय आहे जे संपूर्ण संस्थेत कृती आणि ऊर्जेचं रक्त पोचवतं. याला हृदय का म्हणतात याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे जिथे प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंगचं काम संपतं ना, बरोबर तिथूनच निर्देशनाचं काम सुरू होतं. दुसरी गोष्ट, हे सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न एकत्र आणतं, त्यांना एकाच दिशेने घेऊन जातं. आणि हो, हेच कर्मचाऱ्यांमध्ये मोटिवेशन आणतं, बदलांना सामोरं जायला मदत करतं आणि संस्थेला एक प्रकारची स्थिरता देतं, जी तिच्या दीर्घायुष्यासाठी खूप गरजेची असते. पण मग हे प्रभावी निर्देशन प्रत्यक्षात आणायचं कसं? यासाठी व्यवस्थापनात 3 मूलभूत तत्त्व सांगितली आहेत. चला ती एक एक करून समजून घेऊया. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे उद्दिष्टांची सुसंगतता. या तत्वाचा अर्थ अगदी सरळ आहे. संस्थेची ध्येय आणि कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत ध्येय यांच्यात एक सुसंवाद असला पाहिजे. जेव्हा कर्मचाऱ्याला असं वाटतं की संस्थेच्या यशातच आपलं यश दडलेलं आहे, तेव्हा तो साहजिकच अधिक मनापासून आणि प्रभावीपणे काम करतो. दुसरं तत्व आहे आदेशाची एकता. हे तत्व म्हणजे कोणत्याही सुव्यवस्थित संस्थेचा कणाच आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे बघा किती सोप्या पद्धतीने दाखवलंय. एका बाजूला योग्य पद्धत, जिथे कर्मचाऱ्याला फक्त एकाच बॉसकडून सूचना मिळतात. यामुळे काय होतं? कामात स्पष्टता येते, सुव्यवस्था राहते. पण दुसऱ्या बाजूला बघा, जेव्हा अनेक बॉस आदेश द्यायला लागतात, मग काय? गोंधळ, मतभेद आणि कामाचा बोजवारा उडतो. हे एका साध्या उदाहरणाने समजूया. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये शेफ फक्त हेडशेफच्याच सूचना ऐकतो, बरोबर? तो इतर कोणत्याही मॅनेजरच्या सूचना ऐकत नाही. यामुळे काय होतं? परस्पर विरोधी आदेशांचा गोंधळ टळतो आणि कामात सुसूत्रता राहते. हे आहे आदेशाच्या एकतेचं उत्तम उदाहरण. आणि आपलं तिसरं महत्त्वाचं तत्व आहे थेट पर्यवेक्षण. नावाप्रमाणेच हे मॅनेजरच्या प्रत्यक्ष सहभागावर जोर देतं. या तत्वानुसार मॅनेजरने आपल्या टीमसोबत थेट आणि समोरासमोर संबंध ठेवला पाहिजे. या वैयक्तिक संपर्कामुळे मार्गदर्शन करणं सोपं होतं, जबाबदारी निश्चित करता येते आणि काही समस्या आल्यास त्या लवकर सुटतात. हा पर्सनल टच चांगल्या कामगिरीसाठी खूप महत्त्वाचा असतो. तर या सगळ्या तत्वांचा विचार केल्यावर आपण एकाच निष्कर्षावर येतो. निर्देशन हे फक्त एक प्रक्रियात्मक काम नाहीये, तर ते व्यवस्थापनाचा एक खूप मानवीय आणि आंतरवैयक्तिक पैलू आहे. आठवतंय, आपण कुंट्स आणि ओडोनेल यांच्या व्याख्याने सुरुवात केली होती. पुन्हा एकदा तीच गोष्ट समोर येतेय. निर्देशन हे प्रक्रियेपेक्षा माणसांबद्दल जास्त आहे, त्यांच्यातील नात्यांबद्दल आहे. आणि हेच या संपूर्ण चर्चेचा सार आहे. आणि शेवटी एक विचार मनात येतो. जर प्लॅनिंग हे एखाद्या संस्थेचं मन असेल जे विचार करतं, तर मग आपण निर्देशनाला त्या संस्थेचा आत्मा म्हणू शकतो का? तो आत्मा जो संस्थेला जिवंत ठेवतो आणि तिला कृती करण्यासाठी खरी ऊर्जा देतो. खरंच ह्यावर विचार करण्यासारखं आहे.